तुम देखी सीता मुरुग नयनी। माझ्या रामप्रभूने विलाप सुरू केला. लक्ष्मण भया त्यांना असा आवडता, दादा रडू नका, दादा रडू नका ना. आणि झाडाला झुडपांना वेल्यांना विचारतात, पक्ष्यांना प्राण्यांना विचारतात, माझी मृग नयनी सीता बघितली का तुम्ही? माझी सीता पाहिली का तुम्ही? त्यावेळेस माझे भोलेनाथ बाबा आणि सतीमैया जात होते, पण भोलेनाथ बाबाने रामचंद्र प्रभूजीकडे बघितलं. बघितल्याच्या नंतर महाराज भोलेनाथ बाबाने नमस्कार केला, हात जोडले. आणि सती बोलली, कोणाला हात जोडता तुम्ही? म्हणजे ते आहेत की नाही, ते सावळे सावळे, ते माझे इष्ट आहेत. तू बोलत होती ना की तुम्ही मनामध्ये कोणाचं ध्यान करता? ती माझ्या इष्टाचं ध्यान करतो, राम प्रभूचं ध्यान करतो. राम प्रभू माझं ध्यान करतात आणि मी राम प्रभूचं ध्यान करतो. सती मातेला हे काही बरं वाटत नव्हतं. कोण म्हणले? सामान्य तरुण आहेत म्हणले दोन, आणि माझे पती म्हणतात की ते माझे इष्ट आहेत. असं कुठं असतं का? जय सच्चिदानंद जगपावन असं चलहू मनोजीवना. भोलेनाथ बाबांनी सती मातेला सांगितलं, पण सती माता काही ऐकत नाही. सती मातेने विचार केला की यांची परीक्षा घेतली पाहिजे, खरंच हे इष्ट आहेत का माझ्या पती देवाचे? परीक्षा घेण्यासाठी भोलेनाथ बाबाला सुद्धा कळालं की सतीच्या मनामध्ये काय आहे. भोलेनाथ बाबा काय सामान्य आहे का? सती, तुला परीक्षा घ्यायची? हो म्हणले, परीक्षा घ्यावं लागते. भोलेनाथ बाबा निघून गेले. निघून गेले म्हणजे वटवृक्षाच्या खाली बसले. म्हणले, साधू कुठं जरी बसला ना तर चांगलं झाड पाहून बसत असतं. वटवृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि भजन सुरू केलं.